राष्ट्रवादीची टाइमलाईन पहा. अगोदर धनंजय मुंडे, नंतर माणिकराव कोकाटे आणि त्यानंतर रुपाली चाकणकर आणि आता नरहरी झिरवाळ. खरं जर बघायला गेलं तर हे सगळं राष्ट्रवादी बाबतच घडत आहे. जयकुमार गोरे यांच्यावरही मधल्या काळामध्ये असेच काहीसे आरोप झाले होते. किरीट सोमय्या यांचाही असाच काहीसा व्हिडिओ व्हायरल झाला होता. पण या सगळ्या व्हिडिओंची टाइमलाईन सांगते की एकदम मोजून मोपून करेक्ट कार्यक्रम केला जातो. काल संध्याकाळच्या सुमारास नरहरी झिरवाळ यांचा तृतीयपंथीयासोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला. तृतीयपंथीयाच्या भावानेच हा व्हिडिओ व्हायरल केला होता आणि त्या व्हिडिओमध्ये अक्षरशः बरंच काही दिसतं आणि सगळ्यात विशेष म्हणजे हे शासकीय विश्रामगृहात घडलंय. नरहरी झिरवाळांचा गेल्या काही दिवसांची टाइमलाईन पाहिली तर ते सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करा असं बोलत होते. ते विलिनीकरणाच्या बाजूने बोलत होते आणि हेच पटेल आणि तटकर यांनाही तसंही सहन होत नव्हतं. त्यानंतर आणखी एक व्हिडिओ आणि एक बातमी फुटली की नरहरी झिरवाळ यांच्या पीएनेच लाच मागितली आणि या लाच प्रकरणावरून नरहरी झिरवाळांचा राजीनामा मागितला जात होता. मात्र त्यावर स्पष्टीकरण देताना नरहरी झिरवाळ यांनी म्हटलं, जर मी या लाच प्रकरणात कुठेही दोषी आढळलो तर मी स्वतःहून राजीनामा देईन. त्यांचा हा आत्मविश्वास त्यांना राजीनाम्यापासून दूर घेऊन गेला. म्हणजे पहिला डाव जो अदृश्य शक्तीने टाकला होता तो फेल ठरला आणि त्यानंतर दुसरा डाव म्हणजे शासकीय विश्रामगृहातील तृतीयपंथीयासोबतचा व्हिडिओ. नरहरी झिरवाळांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर मला फार काही विशेष वाटलं नाही, कारण राजकारणातील अनेक पुढाऱ्यांचे असेच काहीसे कारनामे असतात. ती त्यांची प्रायव्हेट लाईफ असते, पर्सनल लाईफ असते, म्हणून त्यावर हस्तक्षेप नको असं प्रत्येक वेळी सांगितलं जातं. मोठे नेते जेव्हा या व्हिडिओवरती बोलतात तेव्हा ते एकच सांगतात, ही त्यांची वैयक्तिक बाब आहे आणि विषय बाजूला केला जातो, कारण सगळ्यांचेच हात त्या सगळ्या प्रकरणांमध्ये कुठेतरी असतात. आता याहीपेक्षा मोठी बातमी समोर आली. सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला दिलेले पत्र आणि त्या पत्रामध्ये त्यांनी म्हटलंय की 28 जानेवारीपासून आतापर्यंत पक्षाकडून जे काही पत्रव्यवहार झालेत ते वैध ठरू नयेत आणि इथून पुढे माझ्याशिवाय कुणीही पत्रव्यवहार केला तरी त्याला वैधता देऊ नये. आणि याचा सरळ अर्थ काय तर सध्या वरिष्ठ पातळीवरील प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे दोनच नेते आहेत जे पत्रव्यवहार करत आहेत. प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष आहेत आणि सुनील तटकरे हे प्रदेशाध्यक्ष आहेत. म्हणजेच इनडायरेक्टली पटेल आणि तटकरेंनी केलेला पत्रव्यवहार वैध मानू नका असं सुनेत्रा पवारांनी सांगितलंय. आणि त्याच दिवशी आणखी एक घटना घडली. देवगिरी बंगल्यावर अजित पवार गटाच्या आमदारांची आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. पण त्या बैठकीला सुनील तटकरे यांना बोलवण्यात आलं नव्हतं, त्यांना निमंत्रणच दिलं गेलं नव्हतं. याच्या आधीच रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की पक्षावर ताबा मिळवण्याचा खेळ सुरू आहे. त्यांनी असंही म्हटलं की सुनेत्रा पवारांचा घाईघाईत शपथविधी उरकण्यात आला. त्यामागचं लॉजिक असं होतं की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनाच पक्षावर ताबा मिळवायचा होता. आणि आता समोर आलेलं नरहरी झिरवाळ प्रकरण या सगळ्या गोष्टींना आणखी बळ देतं. अजित पवारांनी जवळपास 40 ते 41 आमदार निवडून आणले. त्यातील अनेक नवीन चेहरे होते. अनेकांना संधी अजित पवारांनीच दिली होती. पण जेव्हा अजित पवार गेले तेव्हा विधानसभेत त्यांच्या मृत्यूबाबत नेमकं काय घडलं याबाबत फक्त अमोल मिटकरी सोडून दुसऱ्या एकाही आमदाराने प्रश्न विचारला नाही. रोहित पवार म्हणाले की आमदारांना न बोलण्याची ताकीद सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनीच दिली असावी. जर असं असेल तर याचा अर्थ तटकरेंचं वजन पक्षात वाढेल आणि हेच वाढलेलं वजन सुनेत्रा पवारांच्याही लक्षात येत आहे. रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याचं प्रकरण सुद्धा उशिरा समोर आलं. त्या थेट देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेल्या. खरं तर त्यांनी आधी सुनेत्रा पवारांकडे जायला हवं होतं. यावरून असा अंदाज लावला जातोय की तटकरेंनीच त्यांना तसा सल्ला दिला असावा. आता सुनेत्रा पवारांनी या सगळ्या गोष्टी ओळखल्या आणि म्हणूनच त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र देऊन एक प्रकारे संदेश दिला की मला माझ्याच पक्षातील वरिष्ठांवरती विश्वास नाहीये. राष्ट्रवादीच्या अनेक महिला कार्यकर्त्या आता रस्त्यावर उतरल्यात. त्या रुपाली चाकणकर यांचा राजीनामा मागत आहेत. अनेक आमदार देखील बोलत आहेत की पक्षाला सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यापासून वाचवा. आणि या सगळ्या गोष्टी आता सुनेत्रा पवारांच्या लक्षात आल्या आहेत. अजित पवार गेल्यानंतर पहिल्या काही दिवसांतच पटेल आणि तटकरेंनी ज्या पद्धतीचं राजकारण केलं त्यावरून असं वाटतंय की त्यांनी पूर्ण गेम आपल्या हातात घेतलाय. परंतु काही दिवसानंतर चित्र बदलायला लागलं जेव्हा शरद पवारांनी एक स्टेटमेंट दिलं की आता पक्षाचे निर्णय पटेल आणि तटकरे घेत आहेत आणि हा मेसेज तळागाळात पोहोचला आणि 2च महिन्यात त्यांचं रूपांतर वेगळ्याच प्रकारे झालं. आणि म्हणूनच म्हटलं जातंय वस्तादाने बसल्या बसल्या डाव टाकला.
आणि गेल्या अनेक दिवसांपासून रोहित पवार बोलत होते, पण सुनेत्रा पवार शांत होत्या. कदाचित त्यांना गप्प बसायला सांगितलं गेलं होतं. पण आता परिस्थिती बदलली. सुनेत्रा पवारांवर प्रश्न उपस्थित होऊ लागलेत. तुम्हाला अजित पवारांच्या जाण्याचं काहीच देणं घेणं नाही का? रुपाली चाकणकर प्रकरण समोर आल्यानंतर पक्षात काय चाललंय हे अगदी स्पष्ट दिसायला लागलंय. आणि जे नरहरी झिरवाळ पटेल आणि तटकरे यांच्या विरोधात बोलत होते त्यांचाच व्हिडिओ टायमिंगशीर बाहेर आलाय. आता अशोक खरात प्रकरण, संजय शिरसाट यांचा बॅक व्हिडिओ, योगेश कदम यांच्या आईंच्या नावाचा डान्स बार, या सगळ्या प्रकरणांमध्ये कुठलीच मोठी कारवाई झाली नाही. पण इथे मात्र प्रकरण मोठं केलं जात आहे. आणि यावरूनच एकच प्रश्न उभा राहतोय, नियम सगळ्यांसाठी सारखे आहेत का, की काही लोकांना टार्गेट केलं जात आहे? कदाचित काही दिवस हे प्रकरण मीडियामध्ये चालेल, राजीनाम्याची मागणी होईल, पण शेवटी अर्थ एकच, नरहरी झिरवाळांना साईडलाईन करण्यासाठीच हा व्हिडिओ बाहेर काढला गेला. आणि आता तुम्ही या सगळ्या घडामोडींकडे कसे पाहता कमेंटमध्ये नक्की सांगा. हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आणि आता एक अजून प्रश्न, आता खरंच सुनेत्रा पवारांना परिस्थितीची जाणीव झाली आहे का?